वसमत उपविभागीय अधिकारी कार्यालय या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल यांच्या वतीनं पहलगाम या ठिकाणी झालेल्या अत्याचाराविषयी निवेदन देण्यात आलं। याप्रसंगी अत्याचार करणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे या आशयाचं निवेदन वसमत उपविभागीय अधिकारी कार्यालय या ठिकाणी देण्यात आलं। यावेळी राजू उबाळे, राष्ट्रीय बजरंग दल देवगिरी प्रांत मंत्री विजय आळसपुरे, राष्ट्रीय बजरंग दल हिंगोली जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत शेलार, राष्ट्रीय बजरंग दल वसमत अध्यक्ष तसंच यावेळी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दलचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। जय श्रीराम। आज आपण पाहतो की जम्मू काश्मीर इथं पालगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला। त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये त्या दहशतवाद्यांनी आपल्या भारतातले जे पर्यटक होते त्यांनी तिथं न जात विचारली, ना राज्य विचारलं, ना भाषा विचारली। फक्त आणि फक्त त्यांनी हिंदू म्हणलं की त्यांच्यावर त्यांनी गोळ्या झाडल्या। अशा दहशतवाद्यांचं या भारत सरकारने असा हश्र करावं की येणाऱ्या 100 वर्षामध्ये या दहशतवाद्यांनी आणि या दहशतवादी संघटनांनी जर हिंदू शब्द हे जर ऐकला तर यांच्या चड्ड्या वल्ल्या झाल्या पाहिजे। अशी भारत सरकारने आणि या इंडियन आर्मीने अशी त्यांच्यावर कारवाई करावी। आणि आम्ही इथं आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दलतर्फे या दहशतवादी हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। आणि जर समजा या देशाला जर या दहशतवाद्यांना जर संपवायचं असेल किंवा या सरकारला आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दलची जर सहायता लागत असेल तर आम्ही या देशासाठी प्राण निछावर करायला सुद्धा तयार आहोत। जय श्रीराम। प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, हिंगोली, NTV न्यूज मराठी।